वेलकम टू माय चॅनल. आणि आजचा जो व्लॉग आहे ना तो पूर्ण असा चिटचॅटिंगचा आहे. लाईक अशाच गप्पा मस्ती मजा आय डोंट नो, पण गप्पा असणार आहे. सो बेसिकली मी हा व्लॉग बनवते आहे कारण की आता म्हणजे आज 30 तारीख आहे. लाईक मी हा 30 तारखेला शूट करते. मे बी उद्या मी टाकेल हा व्लॉग. 2025 संपत आहे, 2026 चालू होणार आहे आता. अँड आय एम रिअली एक्सायटेड फॉर इट. बऱ्याच गोष्टी आहेत डोक्यात ज्या 2025मध्ये करायच्या होत्या आणि त्या अजिबात झालेल्या नाही आहेत. जसं की हे माझा फोन. मी माझा फोन डिसेंबरपर्यंत घेणार होते. मी हे कोणाला बोलले नव्हते, बट बॅक ऑफ द माइंड माझ्या डोक्यात चालू होतं की नाही, मला घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे. मला आयफोन घ्यायचा होता कारण की माझ्या फोनची क्लॅरिटी चांगली नाही आहे. लाईक मला असं बोलायला आवडतं, मला कॉन्टेंट बनवायला आवडतात, मला वेगवेगळे व्हिडिओज बनवायला आवडतात, मला मस्ती करायला आवडते, ते मला रेकॉर्ड करायला आवडतं. बट ॲज इन माझ्याकडे फोन नाही आहे चांगला ना. सो मला असं एखाद्याचं कोणी मला कोलॅबसाठी विचारलं ना, मला असं माझ्या फ्रेंडला फोन करायला लागतं, यार करायचं का, कधी करायचं, मग तुला कधी वेळ आहे, मग मला कधी वेळ आहे, मग आपल्या दोघींना वेळ आपली मॅच होती आहे का, हे सगळं बघा. अँड देन हे सगळं झालं. पण ठीक आहे, माझी फ्रेंड खूप गोड आहे, ती मला खूप सपोर्ट करते या गोष्टीसाठी. अँड आत्ता मी विचार करते आहे की 2026मध्ये एंटर केल्यावर माझ्याकडे माझा स्वतःचा आयफोन येईल. लाईक माझ्या पैशांवर, मी कमवलेल्या पैशांवर. ॲज मी जॉब पण करते आहे, मी कॉलेज पण करते आहे, मी कॉन्टेंट पण बनवते आहे. लाईक कोणी माझ्याबद्दल ह्या गोष्टीसाठी प्राऊड नसेल ना, तरी मी स्वतः खूप प्राऊड आहे माझ्यासाठी की मी या 3 गोष्टी एकदम हँडल करते. आणि माझ्या घरचे मला बोलतात की अभ्यासाकडे लक्ष नाही आहे, हे नाही ते नाही आहे, बट आहे, इथे असतात गोष्टी माझ्या. मला म्हणजे ज्यात मला इंटरेस्ट आहे ना, त्या गोष्ट मी चांगलीच करते नेहमी. जरी मला त्या गोष्टीत जास्त काय म्हणतात आपल्याला यश नाही आलं ना, तरी मी ती गोष्ट करायला खूप एफर्ट्स देते. जसं की माझा एक बिझनेस होता छोटासा, बेकरीचा, केक्स वगैरे बनवायचे मी, चीज केक्स. मी त्यासाठी खूप खूप मेहनत केली ती. लाईक मी माझ्या फ्रेंडला विचारायचे, तो हॉटेल मॅनेजमेंटचं त्याने केलं, तर मी त्याला खूप विचारायचे. मी त्याच्या घरी जाऊन भेटायचे की यार अभि मला हे सांग, मला ते सांग, हे कसं करू तसं करू का, अजून काय मला टेस्ट इम्प्रूव्ह करता येईल, काय करता येईल. पण परत तेच, घरचे बोलले की अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आहे, पूर्ण टाईम याच्यात जातो आहे. सो मग क्विट, ते बंद झालं. पाहिजे माझा बिझनेस खूप चांगला चालू होता तेव्हा. मी लिटरली तीन महिने केले असतील, आठवत नाही आता एक्झॅक्ट मला, 2 किंवा 3 महिने. पण मी तेवढ्या महिन्यांमध्ये ना 100पेक्षा जास्त बाउल्स ते असतात ना, माझे ते चॉकलेट बाउल्स होते, ते मी विकले होते. माझ्याकडे एक 4,000चा सेल झाला होता माझा. एक खर्च जर 2,000चा असेल ना, तर मी 4,000चे, सॉरी, 2,000चा खर्च आणि 2,000 माझा प्रॉफिट होता, असं होतं. आणि मी त्याच्यात जे भांडवल आपल्याला घालायला लागतं ना कुठल्याही बिझनेसमध्ये, ते मी माझे पैसे घातले होते. माझे म्हणजे मला घरचे दर महिन्याला 600 रुपये द्यायचे. काहीच मी लिटरली 600 रुपयामधले 300 रुपये मी साईडला काढून ठेवले होते. बाकी माझ्या एका फ्रेंडनी, म्हणजे तनया वगैरे माझी फ्रेंड्स आहेत ना, त्यांनी मला हेल्प केली ती थोडीफार. पण ॲट दी एंड स्वतःचे पण एफर्ट्स असतात. फायनान्शियली मला खूप हे करायला बघते की मला माझ्या घरच्यांवर डिपेंड नाही राहायचं जास्त करून. मला स्वतःचे पैसे कमवायचे, स्वतः जास्त इंडिपेंडंट व्हायचं. आणि माझं असं आहे की मी जास्त अभ्यासात नाही लक्ष देऊ शकत. वो मेरी फील्ड नाही आहे असं मुझे लगता है. लाईक मी कोडिंग वगैरे असं खूप मनापासून नाही करू शकत, नाही येत मला, जमतच नाही ते. इट्स लाईक दॅट की मला कोडिंग नाही हे होत. पण माझं फील्ड आहे तर ते मी घेतलं आहे, कम्प्युटर सायन्स करते ना. हां. सो आता मी काय, आपण पॉईंटवर भरकटले मी सगळे. सो बेसिकली 2025मध्ये मी जे पण करू शकले नाही आहे, कॉन्टेंट क्रिएशनमध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट. यूट्यूब मी स्टार्ट नव्हतं केलं 2025मध्ये पूर्ण होल इयर. जसं की मी जूनपासून मी कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलं होतं एक 6 महिन्यांआधी. तर मी आता यूट्यूब चालू केलं आहे आत्ता ह्या
मागच्या 2-3 दिवसांमध्ये मी यूट्यूब चालू केलं आहे. इयर एंडच्या आधीच करून ठेवलं. यूट्यूब चालू केलं आहे. परत मला माझ्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे, कारण मी असं जाते वगैरे कुठे ना तर खूप खाते. कोलॅबला वगैरे गेल्यावर खाते, म्हणजे आता दिलं आहे तर मग ते वाया नको जायला. पण मी एका म्हणजे माझा काय म्हणू मी आता त्याला, हां फ्रेंड म्हणता येईल. लाईक त्याचं अकाउंट खूप छान आहे, फूड यात्रा म्हणून आहे. सो मी त्याचं बघितलं की त्यांनी जेवढं काय खायला घेतलं होतं ना ते सगळं पॅक करून घेतलं आणि ते त्यांच्या म्हणजे गरजू लोकांना दिलं. तर तो वॉचमॅनला देतो किंवा कुणाला देतो किंवा स्टाफलाच म्हणतो तुम्ही खाऊन टाका. सो ही गोष्ट मला एक समजते की आपण ते सगळं नाही खाल्लं पाहिजे, कारण की स्वतःची हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे. कारण मला एका ह्याच्यामुळे त्रासही झाला होता. सो ही एक गोष्ट मला करायची आहे की स्वतःला मेंटेन करायचं आहे. दुसरी गोष्ट आयफोन घ्यायचा आहे. तिसरी गोष्ट मला कॉन्टेंट क्रिएशनवर खूप लक्ष द्यायचं. म्हणजे मला नॉट लाईक करिअर ऑप्शन, माझं करिअरच कॉन्टेंट क्रिएशन आहे असं नाही करायचं आहे. पण असंही नाही आहे की मला त्याच्यात लक्ष नाही द्यायचं. मला असं मनापासून करायला आवडतं. लाईक मी आत्ता जेवढी बोलते आहे ना तेवढी मी मनातल्या मनात जास्त माझ्याशी बोलत असते. आत्ता मी कॅमेरासमोर बोलते आहे, पण काही काय आता असे पॉईंट्स निघतील की जे मला कॅमेरा बंद केल्यावर सुचतील. आत्ता मी काहीच स्क्रिप्ट नाही केली, मी काहीच ठरवलेलं नाही याला काय बोलायचं, त्याच्यामुळे मध्ये मध्ये ब्लँक होते. मी आत्ता जस्ट आले, इकडे लावलं, लाईट पण एवढी एकच ठेवली आहे चालू आणि मी त्याच्यावर बोलते. सो आपल्याला 2026मध्ये 3 गोल तर आत्ताच फिक्स झालेत माझे. आयफोन, कंटेंट क्रिएशन, सेल्फ केअर आणि चौथी जी आहे ती इंडिपेंडन्सी, जी की मला हवी आहे माझ्या मनी बाबतीत. मला असं होतं की 20sमध्ये आपण कमवायला लागलं पाहिजे. इट्स नॉट की शिक्षण वगैरे सोडून हे करावं, पण एकदा का 20वं वर्ष लागलं की 20-25 ते 30पर्यंत आहे ना पैसा कमवून घ्यायचा आणि नंतर आयुष्य आराम. लाईक पैसा कमवायचा म्हणजे त्याच्यात असं नाही की एन्जॉयमेंट नाही करायची. मला तर खूप लागते माझ्या एवढी मस्ती. मला 2026मध्ये खूप चांगल्या लोकांना भेटायचं आहे. खूप चांगलं क्रिएशन कॉन्टेंट बनवणाऱ्या लोकांसोबत मीटअप करायचं आहे, त्यांना सगळ्यांना भेटायचं आहे. मला खूप चांगल्या ब्रँडकडनं PR हवेत किंवा कोलॅब हवं आहे. आणि म्हणजे लोकांनी मला बघितल्यावर ओळखलं पाहिजे. लाईक हे मी आत्ताचपासूनच माझं मत नाही आहे. मला ह्या गोष्टी म्हणजे कॅमेरा, हे ब्रँड्स येत आहेत मग ते पैसे देणारे, हे मी टिकटॉकच्या वेळेस आहे ना, आता ते माझ्यावर हसतील लोक, टिकटॉकच्या वेळेस जेव्हा ते नीता शिलेमकर, रोहित वगैरे तेव्हा जे होते ना, म्हणजे ते त्यांची लाईफस्टाईल मला आवडायची की अरे कसले मस्त मजा करतायत असं वगैरे. म्हणजे माझं असं ते स्प्लिट्सविला बघायचे ना ते मला खूप आवडायचं. लाईक ते मला करायचं आहे असं मला व्हायचं. पण आय बिलॉंग फ्रॉम ब्राऊन फॅमिली. हा व्हिडिओ जेव्हा माझ्या घरचे बघतील ना तेव्हा ते असे मला बोलणार आहेत, काय विचार आहेत तुझे माऊ. अवघड आहे, एवढ्या वर्ष आम्ही हेच शिकवलंय. काय तर आहे यार. लाईक माझे विचार माझ्या घरच्यांसोबत अजिबात पटत नाही. ते एका पॉईंटला असतात आणि मी एका पॉईंटला असते. मी इंस्टाग्रामवर रील बघितली होती अबाउट मॅनिफेस्टिंग. सो मॅनिफेस्टिंग करणं वेगळं आणि त्याच्यावर वर्क करणं वेगळं. लाईक मी आत्ता मॅनिफेस्ट केलं की यार 2026मध्ये मला आयफोन हवा आहे, हे एवढंच बोलून किंवा कुठेतरी लिहून त्याचं विजन बोर्ड करून इथे चिपकून मला काही मिळणार नाही आहे. नो, आय एम नॉट गोइंग टू गेन एनिथिंग. सो माझं आहे की ते जे मी बोलते आहे ना ते मला करायची पण ताकद हवी आहे. ओके. आणि माझी मम्मी मला बरेच वेळ म्हणते की तू गोष्टी अर्धवट सोडते. सो मला ती गोष्ट तिला आत्ता प्रूफ करून द्यायची की मी कुठली गोष्ट अर्धवट सोडत नाही. ती एखादी
एखादा म्हणजे लहानपणीचं सोडून द्या, नवीन आत्ता ह्या एजला जेव्हा मला सगळं कळतंय त्या पॉईंटला, की मी अशी नाही आहे, मी खूप एफर्ट्स घालते त्या गोष्टीसाठी, पण ॲट दी एंड ती जर होणारच नसेल तर त्याच्यात एफर्ट्स घालून काय उपयोग आहे, हे एक माझं आहे. सो आयफोनसाठी मी मॅनिफेस्ट करते की मला घ्यावा आहे. सेविंग्स पण केलेत. मी जॉब करते ना, सो मी तिथून पण माझं एक हे की हां, मला इकडून पैसा येतोय, पण मी तो पैसा वापरते कसं ह्याच्यावर आहे. मी हा महिना डिसेंबरचा मंथ इतकी उधळपट्टी केली आहे ना, की आत्ता मला ते खूप रिग्रेट होते की मी कशाला एवढे कपडे घेतले किंवा मी कशाला इकडे तिकडे खर्च केले. म्हणजे लिटरली हजार रुपयांचा असं माझं झोल झालं आहे सगळं, की मी यार 500 रुपये इथे घातले, 200 रुपये ह्याला घातले, 300 रुपये तिथे घातले, की आत्ता मला ती छोटीशी अमाऊंट पण खूप हां, ती छोटीशी अमाऊंट पण खूप इम्पॉर्टंट आहे, ती मला मॅटर करते. लाईक मी माझ्याकडचे 10 रुपये पण असे सोडून नाही देऊ शकत, की आज जर मी 10 रुपयाचे चिप्स खाते आणि उद्या माझ्याकडे बसलं 10 रुपये नसतील तर. आणि माझं आहे की मला पैसे मागायला नाही आवडत लोकांकडनं, ते असं एकदम जीवावर येतं. आत्ता मी माझ्याकडे डाऊन पेमेंटसाठी एक ठराविक अमाऊंट जमा झाली. मी माझे 4 गोष्टी मॅनिफेस्ट केल्या आहेत, ते मी माझ्या विजन बोर्डवर पण लावणार आहे. अँड आय एम गोइंग टू वर्क ऑन दॅट, की आय एम गोइंग टू डू सेल्फ केअर, माझ्या हेल्थकडे लक्ष देणार, वेट लॉस करणार, अँड जास्त जंक फूड खाणार नाही. असं काही नाही की मी जंक फूड खाणार नाही, लिटल थिंग्स डझंट मॅटर. आपण खूप खाल्लं तर त्याचं आपल्या बॉडीवर अफेक्ट होणार आहे. एखाद दुसरी घास खाल्ला किंवा अर्धा समोसा खाल्ला तर ते मॅटर नाही करत जास्त, ते कुठं ते कॅलरीज बर्न होऊन जातील. पण खूप एका वेळेस 4 समोसे 4 वडापाव खाणं ते मी बंद करणार आहे. मी एवढे नाहीच खात. तर पहिली गोष्ट आपली जी आहे ती सेल्फ केअर. दुसरी जी आहे ती माझे आयफोन. सो आयफोन मी घेईल, पण तो मी आत्ता सध्या तरी EMIवरच घेईल, कारण माझ्याकडे EMI पे करायला मी तेवढी आत्ता कॅपेबल आहे. जरी मला लोक आत्ता काही बोलले ना की यार हे काय आत्ताच्या जनरेशनला पैसा आला की लगेच नवीन फोन घेऊशी वाटतो, हे वाटतं, बट माझं हे की मला तो फोन आत्ता इम्पॉर्टंट आहे. लाईक लोक त्याच्यावर मला जज करणार आहे आत्ता माझ्या कॉन्टेंटला. तुम्ही हा व्हिडिओ आत्ता बघताय, जर मी हाच व्हिडिओ थोड्या दिवसांनी टाकला, लाईक मी तो आयफोनमध्ये शूट करून, लोक बघणार आहेत, कारण त्याच्यात मी जास्त अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. कुठलाही ब्रँड मला अप्रोच करताना माझी फोनची क्वालिटी, माझ्या व्हिडिओची क्वालिटी, माझ्या कॉन्टेंटची क्वालिटी बघून मला अप्रोच करणार आहे. सो माझ्यासाठी आयफोन आत्ता खूप मॅटर करतो आहे, त्याच्यामुळे मी तो घेणारच आहे. तिसरी गोष्ट काय होती? सेल्फ इंडिपेंडन्स. मला पैसा कमवायचा आहे स्वतःसाठी, घरच्यांसाठी, ऑब्व्हियसली माझ्या फ्युचरसाठी. आणि त्यासाठी मी काय शिक्षण सोडणार नाही, शिक्षण पण करणार आहे. पण ऑन दी अदर हँड मला कमवायचा आहे पैसा, खूप पैसा कमवायचा आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे जी आहे ती माझा माझ्या स्वतःकडे पीस द्यायचा आहे, माझ्या बॉडीला, माझ्या मेंदूला, कारण मी खूप ओव्हरथिंक करते. हे माझ्या घरच्यांना माहिती नाही आहे, कारण की दे डोंट नो माय अदर साईड. लाईक एक साईड त्यांना माहिती असेल ना, तर दुसरी साईड कुणालाच माहिती नाही आहे घरात माझ्या. ॲज मी ब्राउन फॅमिलीला बिलॉंग करते, ह्या गोष्टी सगळ्या त्यांना, म्हणजे आपल्या इथं कसं आहेत ना, मुलांच्या गोष्टी थोड्याशा ओव्हरशॅडो केल्या जातात, की ह्यांना काही होत नाही, हे असं नसतं तसं नसतं, आम्हाला नाही झालं कधी, असं नाही झालं तसं झालं. सो ह्या गोष्टी त्यांच्या मनात असतात, पण ॲट दी बॅक ऑफ आवर माइंड ह्या गोष्टी चालू असतात. ओके. सो मला हे पण एक कंट्रोल करायचं की मी खूप छोट्या गोष्टी मनावर घेते. मला जर कोणी काय बोललं तर मी ते एकदा सहन करते, दोनदा सहन करते, तिसऱ्यांदा एकदाच फुटते. मग एखाद वेळेस मी रागात बोलून टाकते काही, किंवा मग स्वतःला त्रास करून घेते. स्वतःला त्रास करून घेणं तर मी पूर्ण बंद करणार आहे. रडणं बिडणं हे करणं हे सगळं मी बॅन. 2006 मध्ये स्वतःला रडणं. सो हा होता माझा आजचा होल पॉईंट व्हिडिओ बनवायचा.
आय डोंट नो मी किती नीट बोलली आहे, किती मिक्सअप केल्यात गोष्टी, बट माझ्या मनात जे काय होतं ते मी असं ओकली आत्ता अख्खं पूर्ण तुमच्यासमोर. सो तुम्हाला आवडलं असेल तर बघा, आणि जर बोर वाटलं असेल तर ना 2x स्पीडमध्ये बघा. बाय. आणि तुम्ही सगळे माझ्या या जर्नीमध्ये सोबत असाल अशी मी आशा करते. मी माझे पहिले 20 फॉलोअर्स जे कोण असतील, अदर दॅन माय फॅमिली, अदर दॅन माय रिलेटिव्स, अदर दॅन माय फ्रेंड सर्कल्स, ते अननोन पीपल जे कुठले माझे पहिले स्टार्टिंगचे 50-100 फॉलोअर्स असतील ना, मी त्यांचे स्क्रीनशॉट्स काढून आहे की दीज पीपल वर विथ these peoples were with me on my this time, like that. हे मी करून ठेवणार आहे. आणि जेव्हा मी 2026च्या इयर एंडला पोचेल आणि जेव्हा मला यूट्यूबला पण मी खूप चांगली ग्रो करेल, आय डोंट नो मी काय मॅनिफेस्ट करू की मला यूट्यूबला किती फॉलोअर्स हवेत, कारण मला अजून यूट्यूबचा अल्गोरिदम नीट समजला नाही आहे. बट इंस्टाग्रामचं मला समजलं आहे की आत्ता माझ्या फॉलोअर्सच्या बेसवर मला ब्रँड्स अप्रोच करणार आहेत त्यांची. सो मी जेव्हा माझे 10K कंप्लीट होतील, आय एम गोइंग टू पोस्ट दोज स्क्रीनशॉट की दीज वर द पीपल विथ मी होल इयर, अँड आय रिअली विल बी थँकफुल टू देम. चलो, आजसाठी एवढंच. पुढे काय काय आपण ह्या जर्नीत करणार आहे बघूयात आता. चलो, बाय.